हाय, मी अनुष्का. हाय, मी प्रियांका. आजच्या हॉटस्पॉट मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. येस अनुष्का, आज काय खजिना सापडला आपल्याला, माहितीये का तुला? काय सुंदर कलेक्शन आहे नथींचं आणि वेगवेगळ्या पारंपरिक दागिन्यांचं. करेक्ट करेक्ट करेक्ट. आणि नथ बघ ना, अगदी खूपच सुंदर आहे. युनिक नथ आहे. म्हणजे आजचा हॉटस्पॉट खऱ्या अर्थाने हॉटस्पॉट आहे किंवा एक बायकांना असं जादुई ह्याच्यात गेल्यासारखं गेल्यासारखं आपल्याला वाटतं. सो आज आम्ही आलोय theruva.in या स्टॉल वरती. म्हणजे हिचं वेबसाईट आहे आणि आज एक्झिबिशन मध्ये तिने स्टॉल लावलाय. सो याविषयी तिच्या रसा नावाची आमची मैत्रीण आहे, सो तिच्या ब्रँड विषयी आज आपण बोलणार आहोत आणि तिचं हे सगळं एंटायर कलेक्शन आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. चला मग आजच्या हॉटस्पॉट मध्ये जाऊया. नक्की, पण त्याआधी आपण आपल्या सगळ्या दर्शकांनी काय करायचं हे सांग. पहिल्यांदा आपल्या हॉटस्पॉट या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला सुद्धा असे नाविन्यपूर्ण व्हिडिओज करायचे असतील, तुमच्या ब्रँडचं प्रमोशन करायचं असेल, तुमच्या सर्व्हिसेसचं प्रमोशन करायचं असेल तर नक्की आम्हाला कॉन्टॅक्ट करा. आमचा कॉन्टॅक्ट नंबर खाली दिलेला आहे. आणि अजून एक महत्वाची अनाउन्समेंट राहिली की सध्या आमची अॅनिव्हर्सरी आहे. म्हणजे आमच्या हॉटस्पॉटची अॅनिव्हर्सरी जवळ येते, त्यामुळे आम्ही सवलतीच्या दरामध्ये तुमच्यापर्यंत तुमचा ब्रँड लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करू. ऑफर खूप लिमिटेड आहे, तर लवकरात लवकर आम्हाला कॉन्टॅक्ट करा. चला सुरुवात करूया आजच्या हॉटस्पॉटला. हॅलो हाय. तर आजच्या हॉटस्पॉट मध्ये मी आली आणि आजच्या हॉटस्पॉट मध्ये स्पेशल गोष्टी तुम्हाला दाखवणार आहे. हा एपिसोड आपल्याला शेवटपर्यंत बघायचा आहे. माझ्या हातामध्ये आहे खऱ्या मोत्याची नथ आणि या नथीचं वैशिष्ट्य म्हणजे ही हँडमेड नथ आहे आणि ह्याच्यावर अतिशय बारीक आणि सुंदर काम केलंय. आणि ही नथ जी मुलगी घालेल तिचं सौंदर्य वर्णन करता येणार नाही, इतकं भारी आहे. सो असेच विविध नथींचे प्रकार तुम्ही बघता इथे, दागिने आणि या सगळ्या गोष्टी आजच्या हॉटस्पॉट मधनं तुमच्या समोर आणणार आहोत. आणि ह्या सगळ्या गोष्टी जी करते तो ब्रँड आहे theruva.in. हा तो ब्रँड आहे आणि त्या ब्रँडची सर्वेसर्वा रसा आज आपल्या सोबत आहे आणि तिच्याशी मी गप्पा मारणार आहे. हा सगळा तिचा एंटायर जर्नी जाणून घेऊयात. सो वेलकम रसा. नमस्कार. आणि तुझ्या हा जो सगळा इतका भारी कलेक्शन आहे, सगळं जे सगळं तू हाताने बनवलंयस, तर त्याची सुरुवात कशी झाली? ऍक्च्युली आय एम एन इंजिनियर, मी सिव्हिल इंजिनियर आहे आणि 2016 मध्ये पास आउट झाल्यानंतर आय ट्राईड मेनी ऑप्शन्स. इवन आय एम सर्टिफाईड फ्रेंच learner. I have a certificate of French language also. I tried there also, but माझा बेसिक इंटरेस्ट वॉज इन ज्वेलरी अँड फॅशन. सो त्यानंतर मी 2019 मध्ये हा ब्रँड स्टार्ट केला. या ब्रँडचं नाव तेव्हा काही वेगळं होतं आणि जे हँडमेडची जर्नी आहे ती तेव्हापासूनच सुरू झाली होती बेसिकली. पण जे फिनिशिंग आणि सुंदर प्रोडक्ट्स आता तुम्ही वर्णन केलं खूप सुंदर शब्दांमध्ये, ते आपण एक 2-3 वर्षांपासून नथी अँड ऑल, कारण जेव्हा कोल्हापूरची चप्पल प्राडाने नावाजलेल्या ब्रँडने चोरली तर तेव्हा कुठेतरी मन हळहळलं आणि तसं नथी सोबत होऊ नये असं खूप मनापासून मला वाटलं. म्हणून नथ ही पण ट्रेंड मध्ये असायला पाहिजे. जसं आता साडी सुद्धा घालून कान फेस्टिवलला जातात लोक, तसं नथ सुद्धा कान्सच्या रेड कार्पेटवर असायला पाहिजे अशी मनस्वी इच्छा आहे. खूपच मस्त आहे आणि ह्या मला खूप जाणून घ्यायचंय सगळ्या गोष्टी, परंतु त्या अगोदर सांग की वाय नथ? वाय नथ? सो तुझी पण नथ खूप सुंदर दिसते आणि खूप गोड दिसतेस तू. सो या नथीचं काय म्हणजे वैशिष्ट्य काय आणि नथ का निवड केली नथीची, विचारूया तिला. नथ म्हटल्यावर माझ्या मनात एक वाक्य नेहमीच येतं, महाराष्ट्राची आणबाण आणि शान म्हणजे नथ. बरोबर. सो आणि महाराष्ट्रामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारची ज्वेलरी आहे. नथ सुद्धा फक्त महाराष्ट्रातच घातली जाते असं नाही, पण महाराष्ट्रीयन नथीचं एक वेगळं अस्तित्व आहे, वैशिष्ट्य आहे. म्हणजे महाराष्ट्रीयन लुक म्हटल्यावर नथ कोणी विसरू शकणार नाही. सो नथ मला हायलाइट करायची. त्यासोबत बाकी पण दागिने आहेतच. यू कॅन सी वज्रटीक आहे आपल्याकडे, जोंधळमणी गुंड आहे.
बरेच दागिने आहेत ट्रॅडिशनल सगळे आहेत. येस, ट्रॅडिशनल, त्याला आपण थोडा मॉडर्न आहे. पारंपरिक हा मॉडर्न टच केला म्हणजे ते आत्ताच्या फॅशन सोबत पण मॅच व्हायला हवं, अगदी Outdated मागासलेलं नको. हा, नको वाटायला. सुंदर. जसं मी आता म्हणाले की खूप मागासलेलं वाटू नये, आजच्या फॅशन सोबत पण मॅच व्हायला हवं. तसंच एक उदाहरण म्हणून सांगते नक्की. की हा असा जवळपास असा ट्रेडिशनली खोपा असतो. खोपा म्हणजे हेअर ऍक्सेसरी आहे, बन ऍक्सेसरी. त्यामध्ये मॉडर्न टच म्हणायला झालं तर आपण डायमंड मधला हा खोपा तयार केलेला आहे. कसला नाजूक आहे. सो असं माझा प्रयत्न नेहमीच असतो. खूपच छान आहे. आणि मला असं, तू ऑनलाईन ऑर्डर घेतेस? येस, आय हॅव माय ओन वेबसाईट. ओके. सो इट्स www.ruwa.in. सो खाली स्क्रीनवर तुम्हाला ही वेबसाईटचा पत्ता दिसेल. जर तुम्हाला अशा प्रकारचं काही युनिक आणि हटके हवं असेल तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढा आणि जो काही नंबर दिला तिथे पाठवा, तर तुम्हाला रसा नक्की हे सेंड करेल. अतिशय छान युनिक प्रोडक्ट आहे, खूप आवडलंय मला हे. इतके सगळे छान प्रोडक्ट्स आहेत. या एक प्रोडक्ट विषयी आपण जाणून घेऊयात. सो सगळ्यात मला आवडलेली ही गोष्ट म्हणजे अतिशय सुंदर खऱ्या मोत्यांची नथ आहे. सो याविषयी काय सांगशील रसा? सो ही साऊथ सीची सॉल्ट वॉटर पर्ल आहे, म्हणजे हे खरी अस्सल मोती आहेत. याचा शेप पण तुम्ही बघितला तर सारखा नाहीये, अनइवन शेप आहे आणि दॅट्स द ब्युटी. ओके. असं ते म्हणतात ना, इम्परफेक्शन इज ब्युटी. सो दॅट्स व्हॉट दिस नथ डिफाईन्स. आणि अशीच ह्यामध्ये माझ्याकडे एक आणखी सुंदर नथ आहे. ही राजस्थानवाली? हा, सॉर्ट ऑफ राजस्थान. टिपिकल राजस्थानी नाही म्हणू शकत आपण. याला मग काय ट्रेडिशनल ला तुम्ही मॉडर्न दिलाय? सो ह्यामध्ये आपण जडाऊ किंवा पाची कुंदन ज्याला म्हणतात त्याचे हे एलिमेंट्स ऍड केले आहेत. आणि हे सगळे जे पर्ल्स आहेत ते स्वरोस्की पर्ल्स आहेत. सो स्वरोस्की पर्ल्स आता सध्या खूप त्यावर चर्चा चालली आहे मार्केटमध्ये. आणि दीज बीड्स आर ऑल्सो रिअल वन्स, रिअल नॅचरल क्रिस्टल्स. सो दिस इज द स्पेशालिटी ऑफ दिस नथ. खूप मस्त. ही पण नथ अतिशय सुंदर आहे आणि एकदम हटके लुक येईल ही पण घातल्यानंतर. सो हा पण एक छान प्रॉडक्ट आहे. त्यानंतर इथे मला अजून एक आवडलेली गोष्ट म्हणजे मेसी बनला हटके काहीतरी दिलेस तू, हे पण जरा सांग. ऍक्च्युली काय होतं, मला फार असं म्हणजे बन वगैरे आपण जेव्हा खूप घाईघाईत तयारी करतो तेव्हा मला लक्षात आलं की तो बन खूप अस्ताव्यस्त दिसतो. आणि मग काय करायचं, लग्नाला जाताना वी कांट गो विथ अस्ताव्यस्त बन. सो सिम्पली वेन वी त्या अस्ताव्यस्त बनला जर आपण हे लावून दिलं आणि त्याला हे पोचायचं अस्ताव्यस्त पण डिझायनर बन होऊन जातो. सो दॅट्स द ब्युटी अँड ब्युटी ऑफ दिस प्रॉडक्ट. करेक्ट. सो हे पण खूप छान प्रोडक्ट आहे. लग्नाच्याच ह्याच्यातला मेसी बन विषयी आपण बोललो आणि अतिशय सुंदर अशी ही पारंपरिक मुंडावळी आहे. सो हे पण खूप बोल्ड कॉम्बिनेशन आहे, मुंडावळी आणि ह्याला मला वाटतं ही पण हेअर ऍक्सेसरी आहे. येस, हेअर ऍक्सेसरी आहे. मोस्टली ब्राईड पण याला वेअर करतात आणि जनरली एखाद्या सिम्पल लुक साठी पण आपण एखाद वेळ आपण परिधान करू शकतो. या हेअरपिन्स आहेत आणि ह्या मुंडावळ्या आहेत. ह्या पण हँडमेड आहेत पूर्ण. सो अशा मुंडावळे माझ्या लग्नाच्या वेळी नव्हत्या अनफॉर्च्युनेटली. सो मला बरेचदा वाटतं की परत लग्न करावं ओनली फॉर दिस ज्वेलरी अँड मुंडावळे. सुंदर दिसतंय. अतिशय नाजूक लुक आहे हा सगळा. येस, आणि खरंच मंडळी काहीतरी हटके हवा असेल ना तुम्हाला तर तुम्ही नक्की ruwa.in या वेबसाईटला भेट द्या. खूप छान पद्धतीने या सगळ्या गोष्टी तिने स्वतः बनवल्यात. आणि आता अजून एक महत्वाचा विषय, डायमंड नट्स. सो याविषयी आपण तिच्याशी बोलूयात. सो यापूर्वी मी एक दोनदा सांगितलंच की ट्रॅडिशनल नथीला कसं आपण मॉडर्नाइज करू शकतो आणि प्रत्येकाच्या आवडीची नथ त्यांना भेटली पाहिजे. आणि नाउअडेज पीपल लाईक टू कॉन्ट्रास्ट ऑर मॅच विथ देअर अटायर. सो म्हणून आपण ह्या वेगवेगळ्या रंगाच्या नथी आणल्या आहेत. ही थोडीशी साऊथ स्टाईल वाटते, राऊंड नथ. सो अशा बऱ्याच वेगवेगळ्या रंगाच्या डिझाईन्सच्या एडी म्हणजे अमेरिकन डायमंड मध्ये बांधलेल्या ह्या नथी. ह्यातला प्रत्येक खडा वेगवेगळा असतो. प्रत्येक खडा, प्रत्येक मोती मी स्वतः बांधला आहे. ओके. अँड दिस छोटीशी नथ हवी असते. खूप जणांना नथ घालायला आवडते पण मला सूट होत नाही. सो एक छोटी नथ ऑप्शन हवं म्हणून ही एक आहे. आणि सगळ्यात सुंदर, मोस्ट डिमांडेड म्हणू शकतो आपण,
दीज आर एडी वॉलनट. ओ, हे सगळे खूप छान आहे. सगळे बीड्स तुम्ही बघाल, प्रत्येक बीडला म्हणजे प्रत्येक मण्याला अमेरिकन डायमंड स्टड केलेले आहेत. म्हणजे असे भरीव अमेरिकन डायमंडचा हा बॉल आहे आणि त्याची ही संपूर्ण नथ म्हणजे आहे, हो. चमचमाती हुई नथ आहे आपली. घातल्यानंतर एकदम लक्ष वेधून घेणार येस, तुमचं. डेफिनेटली. वळून लोक पाहणारच बघणार की तुमच्याकडे एवढी काय सुंदर आहे. नथ. आणि हे काय कॉम्बिनेशन आहे ग? ही पण 2 दिसत आहेत. नो, 2 मी ठेवले आहेत त्या, पण अच्छा. दिस इज चंद्रकोर नथ. ऍक्च्युली ह्याची पण स्टोरी आहे या डिझाईनची. माझ्या एका कस्टमरला त्यांच्या 14 वर्षाच्या मुलीसाठी छोटीशी नथ हवी होती, जी असं कॅज्युअली ती घालू शकेल. सो त्यासाठी ही मी डिझाईन केली होती आणि ही चंद्रकोर नथ, हिचं नाव मी सोमा ठेवलेलं आहे. सोमा. सोमा. आणि प्रत्येक महाराष्ट्रीयन स्त्रीचं प्रेम म्हणजे मोर. मोर. So, मोरांनी भरलेली ही सुंदर एक नथ खूपच मला सुंदर. प्रचंड आवडते. खूपच छान. आणि मला असं वाटतं की नथींमधले इतके युनिक प्रकार आहेत ना ह्या सगळ्या गोष्टी, जे तुमचं सौंदर्य खुलवतील. आणि जेव्हा मी ही नथ घालायचा प्रयत्न केला तेव्हा मला तिने प्रॉपर गाईड केलं की कुठली बाजू उघडायची, कुठली प्रेस करायची, जेणेकरून ती कुठे फिट करायची. हा सगळा पर्सनल टच मिळतो. तर हे खूप छान वाटतं. खरं तर तारेची नथ असते तर आपल्याला काही करावं लागत नाही, ती आपोआपच जाऊन बसते नाही. पण जेव्हा प्रेस किंवा चापाची नथ असते तेव्हा ती घालताना काही चुका होतात. करेक्ट. प्रॉपर पॉइंटला बसली पाहिजे. येस. आणखी खूप छान छान इथे कलेक्शन आहे सगळं ज्वेलरीचं, त्याविषयी जरा सांग ना. ही मोस्टली पारंपरिक जे आपले डिझाईन्स आहेत. फॉर एक्झाम्पल ही गादीची चिंचपेटी आहे. गादी म्हणजे याला मागे असं हे असतं, एक तर रेशमाचं असतं किंवा हे आपल्या इथे वेल्वेटचं आहे. ह्याचा फायदा असा असतो की नवरी लोक जे असतात त्यांना उबजणार नाही, त्रास होणार नाही गरमीने, म्हणून हे ट्रेडिशनली पण कम्फर्टेबिलिटीसाठी गादी लावलेली असते. त्याला चिंचपेटी म्हणतात. तर चिंचपेटी काय या दागिन्याचं नाव पडलं हे पण मला शेअर करायचं आहे. तुम्ही ही जर पेटी बघितली, म्हणजे हा जर पॅच बघितला, तर चिंचेच्या बिया कशा असतात चिंचेमध्ये, सो तसं हे डिझाईन आहे, म्हणून ह्याला चिंचपेटी नाव पडलं. खूपच छान आहे ग, सुंदर एकदम. हे पण आणि या ट्रेडिशनल चिंचपेटीला थोडस मॉडर्न कम्प्लीट लुक देण्यासाठी आपण इथे तन्मणीचाच हा एक प्रकार तुम्ही बघू शकता. हे जे पेंडंट आहे हे टिपिकली तन्मणीचं असतं, पण त्याला आपण थोडा वेगळा लुक देऊन त्याला झालरचं डिझाईन दिलेलं आहे. आणि त्यात आणखी एक लांब सुंदर थोडासा मॉडर्न पेंडंट असलेला हा हार. असंच आपल्याकडे चिंचपेटी ऑक्सिडाइज सिल्वर मध्ये सुद्धा आहे. नऊवारीवर कसलं गोड दिसेल अगं, खूप सुंदर, खूप सुंदर दिसेल ते. आणि त्याच्या बाजूलाच आपण बघतोय हे थोडेसे मॉडर्न डिझाईन्स आहेत मोत्यांचे. ते घेतलं ना. सो छानच एकूणच सगळं कलेक्शन खूप भारी आहे. त्या मंगळसूत्राविषयी पण मला छान म्हणजे लक्ष वेधून घेते ते पण मंगळसूत्र. ते मंगळसूत्र ऍक्च्युली मी हँडमेड म्हणजे स्वतः तयार केलेलं आहे आणि माझी स्वतःची डिझाईन आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि काही एक भरीव खूपदा असं होतं की आपल्याला खूप दागिने घालायचे नसतात, फक्त मंगळसूत्र घालून एखाद्या लग्नाला फंक्शन मोठं आहे पण मला कमी दागिने घालायचे, मला हवंय सगळं. येस. सो तेव्हा एक थोडंसं हेवी पण आणि जास्त दागिने न घालता पण सुंदर फेस्टिव्ह लुक देणारं ते मंगळसूत्र सुंदर आहे. म्हणजे त्या मंगळसूत्राचं नाव मी जिजा म्हणून दिलेलं आहे. जिजा मंगळसूत्र. सोमा झालं, जिजा झालं. येस. प्रत्येक दागिन्याला इथे नाव आहे, कारण ते तू स्वतः डिझाईन केलं. खूप अमेझिंग कलेक्शन आहे. आणि असं मला तर खूप असं होते की मी याच्यातनं नक्की काय परचेस करू. तुम्हालाही असं वाटत असेल तर अजिबात वेळ घालवू नका. जी काय साईट आहे ruwa.in या वेबसाईटला भेट द्या आणि तुमची ऑर्डर आजच नोंदवा. हे पण खूप गोड आहे ग, किती छान आहे हे सगळं. ऍक्च्युली ह्याला अष्टपैलू माळ म्हणतात. तर अष्टपैलू माळ का, कारण ह्याचा प्रत्येक मणी बघा, ह्याला 8 पैलू आहेत, म्हणून अष्टपैलू माळ. आणि त्याला मी सहज पेअर करायचं सजेशन म्हणून हा एक चंद्रकोर पेंडंट असलेलं मंगळसूत्र ठेवलेलं आहे. असंच महाराष्ट्रातल्या प्रत्येकच दागिन्याची एक कथा असते. जसं जोंधळेमणी माळ झाली तर ती ज्वारीच्या दाण्यांपासून इन्स्पायर होऊन ट्रेडिशनली केलं गेलं होतं की धनधान्य तुझ्या घरी नेहमी राव पोरी,
असं माई बापांना किती सांगायचंय आशीर्वाद म्हणून त्यांना. ते द्यायचे. हो. खूपच छान. म्हणजे हा प्रत्येकाची कथा आहे आणि ती कथा तू असं संस्कृती जपल्यासारख्या झाल्या आहेत हो. सगळ्या गोष्टी. मला ही पाटी पण खूप आवडली. सो जो क्रिएटिव्ह व्यक्ती असतो ना त्याची क्रिएटिव्हिटी सगळीकडे दिसते. मग ती पाटीमध्ये असू देत, ब्रँडच्या नावात असू देत किंवा या ट्रॅडिशनल दागिन्यांमध्ये असू देत. सो कस्टमाइज पण तू करून देतेस. हो, म्हणजे जर customize समजा करते. आपल्या तुम्हाला साडी आहे, कॉम्बिनेशन आहे आणि त्याला जर कॉम्बिनेशन करण्यासाठी ज्वेलरी हवी असेल तर ती पण तू रस्सा Yes, करून yes. देणार आहेस. ऑफकोर्स ऑफकोर्स खूप नवरी येतात की आमचा शालू आमचं नववार ह्या रंगाची आहे आणि मला ह्यावर असंच हवं आहे. सो ते मी बरेचदा करून दिलेलं आहे. किती छान. आणि जेव्हा अशी आपल्या दागिन्यांनी म्हणजे घातलेली नवरी. ब्राईड दिसेल तेव्हा किती खूप भारी सुंदर. वाटतं ना? म्हणजे मला बरेचदा वाटतं की माझीच मुलगी लग्न करते कारण दागिने माझे असतात. हो, so sweet. भावना. खूपच छान. सो आवडलंय मला हे कलेक्शन आणि रसाच्या ब्रँडचे सगळे डिटेल्स मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे आणि फोन नंबर पण देणार आहे. सो तुम्हाला जर काही हवं असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मधल्या फोन नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करून तिची अपॉइंटमेंट घेऊन मग प्रॉपर तिला काही तुम्हाला मेसेज करायचा असेल किंवा कॉल करायचा असेल तर तसं तुम्ही करू शकता.